हाय, हॅलो, नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज ना रिवर्कचा ब्लाऊज स्टिच केलेला होता. तर हा स्पेशल ब्राईडचा ब्लाऊज आहे. तर ब्राईड कोणतं माझ्या बहिणीची मुलगी अस्मिता. तर तिचा छान असा ब्लाऊज स्टिच केलेला होता. हे वर्क बॅक आणि हाताला आलेलं होतं. पण बाकीचं आम्ही खालचे जे लटकन वगैरे आहेत ना, ते पूर्ण हँडमेड बनवलेलं होतं. आणि हे वर्कसुद्धा पूर्ण हँडमेड आहे. पूर्ण हाताने बनवलेलं आहे. खूप सुंदर वर्क आहे. आणि अशा पद्धतीची ही साडी एक आहे, पण त्यावरची साडी पण मी पुढे दाखवते. आणि हा एक ब्लाऊज आहे. हा सुद्धा डिझायनर साडीमधला आहे. ह्या साडीमधला तो ब्लाऊज आहे मागून दाखवलेला. खूप सुंदर डिझायनर साडी आहे. तर खूप छान पद्धतीची आणि खूप सॉफ्ट सिल्कमधली नवीन सुताची ही साडी आहे. तर ही वेअर करण्यासाठी आम्ही आणली होती तिला. आणि त्यानंतर जी साखरपुड्याची साडी आहे ना, ती खूप थोडीशी हेवी आहे आणि वर्कमध्ये सुद्धा आहे. तर पाहू शकता ही अशा पद्धतीची साडी आहे. पण ही सुद्धा खूप सॉफ्ट आणि सिल्कमध्ये आहे. जेणेकरून खूप चापून चोपून बसणारी साडी आहे. फक्त वजनाला थोडी जास्त आहे, कारण त्याला स्टोन वगैरे आहेत वरती. आणि खूप छान अशी साडी आहे. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप जास्त आवडलं. खास करून त्याच्यावरचा ब्लाऊज खूप सुंदर असा स्टिच केलेला आहे. मी तुम्हाला तेच दाखवते. तर ह्या साडीवरचा हा आहे ब्लाऊज, ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेला. तर कशाच पद्धतीने हा स्टिच झालेला आहे कमेंट करून नक्की सांगा. लटकन ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे कशी आलेली आहे ते पण सांगा. कारण हे सगळं पूर्ण हँडवर्क आहे आणि हे पूर्ण स्टिच मी हाताने केलेलं आहे. बाय.